जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शरद कमल अचंता यांची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. मित्रांनो, आता 8 सप्टेंबर रोजी 17व्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकची समाप्ती झाली आहे व याचा समारोप सोहळा पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. बरं, आता या 17व्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकच्या पदतालिकेत पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं? तर या स्पर्धेमध्ये पहिलं स्थान हे चीन या देशानं पटकावलेलं आहे. चीन या देशाने या स्पर्धेत 94 सुवर्ण, 76 रौप्य व 50 कांस्य पदकांसह एकूण 220 पदक पटकावले आहेत. चीन नंतर ब्रिटन यात दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रिटनने 49 सुवर्ण, 44 रौप्य व 31 कांस्य पदकांसह 124 पदक पटकावले आहेत. अमेरिका यात तिसऱ्या, नेदरलँड चौथ्या, तर ब्राझील हा देश यामध्ये 5व्या स्थानावर आहे. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदतालिकेत आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर यामध्ये भारत हा 18व्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेत एकूण किती पदक पटकावलेत? तर भारताने या स्पर्धेत एकूण 29 पदक पटकावले असून त्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य व 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. एकदा सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यात पहा, अवनी लेकरा यांनी या स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. त्यांनी हे सुवर्ण 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात पटकावलेला आहे. नितीश कुमार यांनी SL3 बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. सुमित अंतिल यांनी भालाफेक F64, हरविंदर सिंग यांनी तिरंदाजी, धरमबीर यांनी क्लब थ्रो F51 मध्ये, प्रवीण कुमार यांनी हायजम्पमध्ये, तर नवदीप सिंग यांनी भालाफेकच्या F41 प्रकारात हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. या स्पर्धेवर आधारित अजून एक प्रश्न पहा. ज्युडोमध्ये पॅरा ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय ज्युडो खेळाडू कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, ज्युडो या क्रीडा प्रकारात भारताला पहिलं पदक हे कपिल परमार यांनी मिळवून दिलं आहे. कपिल परमार यांनी 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं असून अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले पॅरा ज्युडो खेळाडू ठरले आहेत. या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक विषयीचे हे पॉईंट लक्षात ठेवा. एक्झाममध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकची 17वी आवृत्ती होती. यात भारतीय संघाचे पदप्रमुख म्हणून सत्यप्रकाश सागवान यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात स्पर्धेच्या सुरुवातीला भाग्यश्री जाधव, सुमित अंतिल हे ध्वजवाहक होते, तर समारोप समारंभात प्रीती पाल आणि हरविंदर सिंग हे भारताचे ध्वजवाहक होते. ही जी स्पर्धा आहे ही 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान पार पडली असून यात एकूण 84 भारतीय खेळाडूंचा समावेश होता व आतापर्यंतची पॅरा ऑलिम्पिकसाठीची ही भारताची सर्वात मोठी तुकडी आहे. यात एकूण महिला किती होत्या? तर यात 32 महिलांचा समावेश होता. बरं, या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये एकूण किती खेळ आयोजित करण्यात आले होते? तर यात एकूण 22 खेळ आयोजित करण्यात आले होते व त्यापैकी 12 खेळामध्ये भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला आहे. या गेम्सचं बोधवाक्य गेम्स वाईड ओपन असं असून याचा शुभंकर पॅरा ऑलिम्पिक फ्रीज असा होता. बरं, पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1960 मध्ये पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक हे मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये सुवर्ण पदकाच्या स्वरूपात जिंकून दिलं होतं. तर भारतासाठी पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला या दीपा मलिक आहेत. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय हे रणधीर सिंग बनले आहेत. याआधी या पदावर कुवेतचे शेख अहमद अल फहद अल सबाह हे कार्यरत होते, पण त्यांच्यावर नैतिकतेच्या उल्लंघनासाठी 15 वर्षाची बंदी घालण्यात आल्यानंतर 2021 पासून रणधीर सिंग हे या परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्य करत होते व आता त्यांनाच या परिषदेचं परमनंट अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. ते या पदावर कधीपर्यंत कार्य करतील? तर 2028 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. मित्रांनो, हा जो निर्णय आहे हा 44व्या आमसभेत घेण्यात आला असून रणधीर सिंग यांची यात बिनविरोध निवड झाली आहे. रणधीर सिंग यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते 5 वेळेचे ऑलिम्पिक निशाणेबाज असून त्यांनी 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेमच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. तसेच 1991 मध्ये त्यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व ते या पदावर 2015 पर्यंत कार्यरत होते.
बरं, या OCA म्हणजेच ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाविषयी सांगायचं झालं तर याची निर्मिती 16 नोव्हेंबर 1982 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुवेतमधील कुवेत सिटी येथे असून याचे सदस्य 45 देशाच्या क्रीडा संघटना आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमेरिकन ओपन महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एरिना सबालेन्का यांनी या अमेरिकन ओपन महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यांनी अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुला यांना हरून ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या एरिना सबालेन्का या कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या बेलारूस या देशाच्या टेनिसपटू आहेत. आणि एरिना सबालेन्का यांनीच 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपनचं देखील विजेतेपद पटकावलं आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे. या इटलीच्या खेळाडूने अंतिम सामन्यात टेलर फ्रीज यांना हरून ही स्पर्धा जिंकली आहे व ही स्पर्धा जिंकणारे जॅनिक सिन्नर हे पहिलेच इटालियन पुरुष टेनिसपटू ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा. भारताचे नवे वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारताचे नवे वित्त सचिव म्हणून तुहिन कानपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी भारताचे वित्त सचिव हे टी.व्ही. सोमनाथन होते, पण मागच्याच महिन्यात टी.व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त होतं व त्या जागी आता तुहिन कानपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी सुद्धा काही सचिव पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, संरक्षण सचिव हे राजेश कुमार सिंग बनले आहेत. भारताचे नवे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, राष्ट्रपतीचे सचिव दीप्ती उमाशंकर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव, तर पोलाद मंत्रालयाचे नवे सचिव हे संदीप पुंडरीक बनले आहेत. प्रश्न क्रमांक 6. आता नुकतंच फुर्सतगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात आलं आहे, तर आता हे स्टेशन कोणत्या नवीन नावाने ओळखलं जाईल? तर फुर्सतगंज रेल्वे स्टेशनचं नाव हे तपेश्वर धाम असं करण्यात आलं आहे. मित्रांनो, आता उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील लखनौ विभागांतर्गत येणाऱ्या 8 रेल्वे स्थानकांची नावे अधिकृतपणे बदलण्यात आली आहेत. यामध्ये फुर्सतगंज रेल्वे स्थानकाला तपेश्वरनाथ धाम असं नाव देण्यात आलं, तर कासिमपूर हॉल्टला जायस सिटी, जायस गुरु या रेल्वे स्थानकाला गोरखनाथ धाम, बनी या रेल्वे स्थानकाला स्वामी परमहंस, मिसरोलीला मा कालिकन धाम, निहालगडला महाराजा बिजली पासी, अकबरगंजला मा हरवा भवानी धाम, तर वारिसगंजला अमर शहीद भले सुलतान असं नाव देण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर खालीलपैकी कोणत्या तारखेस अग्नी 4ची यशस्वी चाचणी घेण्यात आली? एक्झाममध्ये आता अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहेत. तर आता या अग्नी 4ची यशस्वी चाचणी ही 6 सप्टेंबर रोजी घेण्यात आली आहे. हे जे अग्नी 4 क्षेपणास्त्र आहे याची निर्मिती DRDOने केली असून आता नुकतीच याची चाचणी ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्रात घेण्यात आली आहे. बरं, या क्षेपणास्त्राची एकूण मारक क्षमता किती? तर हे क्षेपणास्त्र 4000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य सुद्धा भेदू शकतं. प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणत्या आजाराच्या उपचारासाठी BPALMचा समावेश केला आहे? तर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्षयरोगाच्या उपचारासाठी या BPALMचा समावेश केला आहे. हे जे BPALM आहे हे 4 औषधे असून यामध्ये B म्हणजे बेडॅकोलाइन, Pचं फुल फॉर्म प्रेटोमॅनिड, N म्हणजे लाइनझोलिड व M म्हणजे मॉक्सोफ्लॉक्सासिन आणि आता या 4 औषधांचा उपयोग या क्षयरोगाच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या देशाने शैक्षणिक आणीबाणीची घोषणा केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पाकिस्तान या देशाने आता शैक्षणिक आणीबाणीची घोषणा केली आहे. मित्रांनो, आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानमधील शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने शैक्षणिक आणीबाणीची घोषणा करून 26 दशलक्ष मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आता इथे पाकिस्तानचा उल्लेख आला आहे. मॅपमध्ये पहा, भारत आणि पाकिस्तान यांची एकूण 3323 किलोमीटरची सीमा संलग्न आहे व भारतातील गुजरात, राजस्थान आणि पंजाब या 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न असून जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा सुद्धा पाकिस्तान देशाला संलग्न आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन आहे हा दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी जागतिक इलेक्ट्रिक व्हेकल दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अमेरिकेचा प्रतिष्ठित
फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.